वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण। स्वागत, नमस्कार। आपण आता भागवत कथेच्या ग्रंथरूपी दालनात प्रवेश करणार आहात। मी प्रवेशद्वारातच आपल्या स्वागतासाठी उभा आहे। या जगातल्या किंवा जगाबाहेरच्याही प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीत, वस्तू अवस्तूत असणाऱ्या, दिसणाऱ्या, भासणाऱ्या किंवा हव्या वाटणाऱ्या प्रत्येकच बाबीत ज्याचे अधिष्ठान आहे, अशा त्या सर्व व्याप्तांचे गुणकीर्तन असणाऱ्या प्रचंड अशा भागवत कथेचे श्रीमद् भागवत महापुराणाचे हे प्रतिबिंब असेल। कदाचित सर्व व्यापक ईश्वराचे रूप सगुण साकार या दिठीत येत नाही, म्हणूनच तर आपण यथामती त्याचे अंगुष्ठ मात्र सवयव रूप आपल्या देवघरात ठेवून त्याची कल्पना, पूजा, अर्चा करतो। श्रीमद् भागवताचे रूपही असेच अनाकलनीय आहे। आजवर त्याची अनेक पारायणे झाली, ज्ञानसत्रे झाली। एखाद्याने अनेकदा आणि अनेकांनी अनेकदा ती ऐकली असली तरी ते अतिव्याप्ताचे रूप 7 आंधळ्यांना दिसलेल्या हत्तीसारखेच असावे। मीही कण त्या सुपातलाच आहे, पण त्यामुळेच त्या ग्रंथाचे अंगुष्ठ मात्र ग्रंथरूप असावे असे प्रकर्षाने वाटले। भगवद इच्छेने ते आता आपल्या हातात आहे। सद्हृदयतेने त्यातील मर्माकडे लक्ष द्याल आणि उदार अंतकरणाने वर्माला अलक्ष कराल अशी नम्र प्रार्थना करून बाजूला होतो आणि प्रवेशद्वार मोकळे करतो। प्रभुकृपांकित प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु, पाटणूरकर नगर, नांदेड। श्री श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री जगदंबाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः, श्री मात्र पितृभ्यो नमः। वंशी विभूषित करान्नवनीर दाभात, पितांबरात अरुण बिंब फलादरोष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्वमहं जाने, मुखम करोति वाचालं पंगु लघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंदम माधवम। आज आषाढ शुक्ल द्वादशी, सन 1939, चातुर्मासारंभ दिवस। कोणत्याही व्रताचा आरंभ आजपासून करतात। मतभेदाने शुक्ल पौर्णिमेपासून ही करतात। मी लेखन व्रताला प्रारंभ करीत आहे। यापूर्वी श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध लिहिले। बाल्यावस्थेचा उंबरठा ओलांडल्याबरोबर श्री गुरुचरित्राचे वाचन सुरू केले होते। आता गृहस्थाश्रमाचा उंबरा ओलांडताना या प्रदीर्घ कालात मला झालेल्या बोधावर प्रकाश टाकला। झालेला बोध प्रकाशात आणण्यासाठी 50-55 वर्षे लागावे हे आमच्या धृतीबुद्धीचे विकलत्वच म्हणायचे, दुसरे काय। आता उत्तरोत्तरार्धात भागवतासारख्या तत्व, वेद, साहित्य, संस्कृती, काळ, इतिहास प्रमाण ग्रंथाच्या मूर्धनी असलेल्या प्रकांड पांडित्याला पूर्ण दशांगुले राहणाऱ्या वाङ्मयी मूर्तिस्वरूप ग्रंथाचे यथामती झालेले आकलन शब्दबद्ध करण्याचा पोरकट कदाचित केविलवाना प्रयत्न आरंभिला आहे। भागवतात 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत। एवढ्या प्रचंड ग्रंथाचे वाचन, आकलन, मनन, चिंतन करून त्याचे परिशीलन करणे खरेच दुस्साध्य आहे। श्री एकनाथी भागवतावर लिहा। श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध गीता प्रेस गोरखपूरला दिला तेव्हा त्यांनी श्री एकनाथी भागवतावर लिहा असे म्हटले होते। काही आप्तांनीही सुचविले होते। प्रारब्ध वंशात श्री गुरु परंपरेत मलाही तत्सम पदावर बसून शिष्यत्व स्वीकारलेल्यांनीही आग्रह केला। चिरंजीव कुलदीप जोशी विशेष आग्रही होते। प्रवाहात पडलोच आहे, आता हतोवा प्राप्स्यासी स्वर्गम या भावाने कालक्रमणा करावयाची आहे। शब्दगणनेच्या दृष्टीने श्रीमद् भागवताची व्याप्ती केवढी मोठी आहे हे वर पाहिलेच आहे। अक्षर हे अनंताचे पर्याय वाचक आहे। अर्थात हे अक्षर अनंत वाङ्मय ब्रह्म मला माझ्या सीमित बुद्धीने मांडायचे, अर्थात अमर्यादत्वाला, मर्यादित व्यापकाला, सूक्ष्मात आणि सर्व व्याप्ताला चिमटीत धरून दाखवायचे आहे। माझ्या उपक्रमाचा, संकल्पाचा विचार केला तरी जे केवळ अशक्य
या एका शब्दाने सांगण्यासारखे आहे. शब्द शिकलो तेव्हापासूनच माझे शब्दांबरोबर खेळणेही सुरू झालेले होते. एक उदाहरणच सांगतो. लहानपणी पाठशाळेत संस्कृत शिकण्यास जात असे. प्राथमिक वर्गात केवळ सुभाषिते सांगत असत. त्यातले एक अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु व सुदैव कुटुंबकम. उदार अंतकरण असलेल्यांना संपूर्ण जग कुटुंबासारखंच वाटत असतं असा अर्थ सांगितला. मी म्हणालो, आपलं कुटुंब जग आहे. असे म्हणायचे असेल तर वसुदैवच्या जागी कुटुंब आणि कुटुंबाच्या जागी वसुधा असे केले तर भागेल काय? माझे पूज्य पिताश्री म्हणाले, कसेही केले तरी तोच अर्थ होईल. वसुधा इव कुटुंब काय किंवा कुटुंब इव वसुधा काय. सागर में घागर म्हण किंवा घागर में सागर म्हण काही फरक नाही. बीजात झाडात आणि झाडाच्या फळात बीज जसे तसेच व्याप्तात आणि सूक्ष्मात एकच आहे. पिंड ब्रह्मांडाचा भेद एवढ्याशा उदाहरणाने मला त्यांनी समजावून सांगितला. माझा हेतू वसुधा आणि कुटुंब या प्रतीकाने उदार आणि कृपण किंवा स्वार्थी आणि परमार्थी असा उपहास करण्याचा होता. पण हेतूविषयी कटू शब्द न उच्चारताही मला शब्दांचं भव्योदात्त दर्शन करून नकारात्मकतेतही सकारात्मकता कशी पाहावी अशी दृष्टी मला दिली. नास्तिकतेत सुद्धा अस्तिकता कशी असते हे दाखवले. नो वेअरचे नाव हेअर कसे होते हे या माझ्या शब्दाशी खेळण्यानेच मला कळले. आता या श्रीमद भागवताच्या प्रचंड शब्दसंभारातून प्रचंडातून चंडांश कसा काढावा किंवा ज्ञानसागरातले इवले विले मोती कसे गोळा करावे आणि ते दाखवावे हे अल्पमतीच्याही शक्यतेत बसणारे आहे असे वाटल्याने मी हा खटाटोप करण्यास धजावलो. आता भगवतेच्छा गदीयसी इतकेच. श्रीमद भागवत महात्म्य. श्री भागवत काय आहे? श्रीमद भागवताच्या अनेक व्याख्या लोकांना एकीवात असतील. हे महर्षी व्यासांनी लिहिलेले एक पुराण आहे. इथपासून ते यदिहस्ती तदन्यत्र पर्यंत, त्याला ज्ञानाचा एनसायक्लोपीडिया म्हणण्यापर्यंत. भागवताची एक काव्यमेयी व्याख्याही माझ्या स्मरणात आहे. भा प्रकाशे चिदानंदे ग ज्योतिर्यशास्त्र लौकिकी व वरेण्यम सर्वशास्त्राणाम तरणीर्भूत भवार्णवे अशी भागवताच्या प्रत्येक शब्दातून मोक्ष मार्गाचे सम्यक दर्शन घडवणारी व्याख्याही आहे. माझे पूज्य पिताश्री भागवताला प्रेमाची अनिस्यूत धारा म्हणत असत. तेजाब हे एक रसायन सोन्याला वितळवून कोणतेही नवीन रूप धारण करण्यायोग्य बनवते. तसेच भागवत ही एक रसायनच आहे, ज्या योगे जड देहाश्रित अशा जीवात्म्याला पिंडातून ब्रह्मांडात विरघळवून टाकते. त्याच्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अंतकरण व चतुष्ट याची परिपूर्ण शुद्धी करते. अयम निज परो व्यक्तीची भावना जगाला कवेत घेण्या एवढी उदार करते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग तर दाखवतेच, पण माणसात देवत्व भरण्याची ही शक्ती श्रीमद भागवतात निश्चित आहे. श्रीमद भागवतात सृष्टीच्या उत्पत्तीचा हेतू, करण, कारण, कार्य, कर्ता याबद्दल विस्ताराने कथन आले आहे. त्याचबरोबर क्रांती, उत्क्रांती, ग्रह, नक्षत्रादी गूढ गोष्टीचे ज्ञान आहे. परंपरा सांगणाऱ्या कर्मविपाक सिद्धांताबद्दल सत्यान्वेषण करून देणाऱ्या कथा आहेत. चमत्कारामागील विज्ञान शोधण्याची उर्मी जागवणाऱ्या कथा आहेत. आणि त्या कथा भाकड कथा नाहीत, तर त्यातून दिव्य दृष्टीचे सृजन करून मानवी जीवन कृत्य करणाऱ्या आहेत. श्री भागवत हे श्री कृष्णलीलांचे गान आहे असा समज प्रचलित असला तरी कृष्ण अवताराच्या द्वापर युगापूर्वी त्रेता आणि त्यापूर्वी कृतयुगाचे अवतरण झालेले आहे. या चातुर्युगाच्या निर्मिती संबंधीही यात आश्वासक माहिती येते. तेव्हा श्रीमद भागवतात काय आहे असे म्हणण्याऐवजी यात काय नाही असेच म्हणणे जास्त सोयीचे होईल. श्री प्रथम स्कंद रहस्य प्रथम अध्याय. श्रीमद भागवताची रचना स्कंद, अध्याय, संस्कृत श्लोक अशा पद्धतीची आहे. संपूर्ण भागवत मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये केवळ अनुवाद पद्धतीने ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यात आणखी तशाच पद्धतीची भर घालण्याचा माझा विचार नाही. माझ्या चिमटीची कल्पना यापूर्वीच्या प्रकरणात मी स्पष्ट केलीच आहे. तेव्हा कथेचा संकोच आणि कल्पनांचा किंवा आशयाचा विस्तार असे हे स्वरूप असेल. ग्रंथारंभीच व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करताना 3 विशेषणांनी संबोधन केले आहे. विषयानुषंगाने विशेष कृपा अपेक्षित असता विशेषणांनीच दात्यांचा संबोध करतात. आपल्या पुत्राकडून काही काम करून घ्यावयाचे असले म्हणजे
माता त्याला अरे राजा म्हणून बोलवते. पुत्रसुद्धा शहाणा असला तर आई तू किती चांगली आहेस ग असेच म्हणून नंतर मागणी करतो. तसेच इथे व्यासांनी श्रीकृष्णाला म्हटले आहे, सच्चिदानंद रूपाय सच्चित आणि आनंद हे ईश्वराचे रूप आहे. सत प्रगट आहे, डोळ्यांनी दिसते ते सत आणि त्यातच जे आहे पण प्रकर्षाने प्रगट करावे लागते ते चित प्लस आनंद. अर्थात प्रगट अप्रगट व्यक्त अव्यक्त स्वरूपात असणारा म्हणजे यत्र तत्र सर्वत्र व्यापलेला तो सच्चिदानंद. उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारणीभूत असलेला तो विश्वोत्पत्त्यादी हे तवे. आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक अशा त्रिविध तापांचे हरण करणारा नाश करणारा तो तापत्रय विनाशाय अशा सर्व गुण संपन्नाला प्रथम नमस्कार केला आहे. या नमनातूनच भागवताची आवश्यकता भागवताचा अधिकार स्पष्ट होतो. भक्तांची इच्छा स्पष्ट होते. भागवताचे रहस्य म्हणून जे काही आहे ते खऱ्या अर्थाने इथेच कळून येते. अस्ति भाती प्रिय उत्पत्ती स्थिती लय भौतिक दैविक आत्मिक असे संसार विचारणातील तापत्रय या सर्व गोष्टी त्याचेच रूप आहेत. मग त्याला मनातून नमस्कार केल्यावर भक्ताला काय हवे किंवा काय द्यावे हे त्या सर्वज्ञाला नक्कीच कळत असते. आपण फक्त मनोभावे नमस्कार करावा. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. कालरूपी सर्पाच्या मुखात ग्रास म्हणून गडप होणाऱ्या मानव प्राण्याला वाचवण्यासाठी श्री भागवताची निर्मिती झाली आहे. व्यास महर्षी हे ब्रह्मा विष्णू महेश रूपी आहेत. त्यांना अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी अभाललोचन शंभू असे म्हणतात. प्रथम त्यांनी चतुश्लोकी भागवत लिहिले. पश्चात त्याचा विस्तार झाला आणि प्रथम श्री शुकदेवांनी ह्यावर प्रवचन केले. श्री शुकदेव राजा परीक्षिताला भागवत कथामृत देण्यासाठी जात असता देवादिकांनी प्रत्यक्ष अमृताच्या मोबदल्यात भागवत कथा मागितली असता श्री शुकदेव म्हणाले, अभक्तांना हे कथामृत देऊ नये असे शास्त्र आहे. देवांना अभक्त का म्हटले असेल अशी इथे शंका येऊ शकते. पण देव असले तरी विनिमयाची भाषा करणे हे व्यावहारिक पातळीवर उतरणे झाले. भक्त हा समर्पित असतो, त्याचे काही नसते, त्याला काही हवे असेही नसते, तेव्हा यात देवाणघेवाण विनिमय शक्यच नसते. म्हणून देवही अभक्तच झाले. विनिमयाने कथामृत वाटणे हेही अभक्तीचेच लक्षण आहे. आज मितीला भागवत ज्ञान यज्ञाचे पीक खूपच फोफावले आहे. त्यामुळे भक्ती फारच समृद्ध झाली असे नाही, तर व्यवहारच पोचला जात आहे. जागोजागी ज्ञान यज्ञ सत्र होत आहेत. हजारो लोक गोळा होत आहेत. व्यासपीठावरून ज्ञानदानाच्या मोबदल्यात लाखोंची संभावना आहे. तर इकडे बाजार हाटात कॅसेट सीडी पुस्तके गंध हार माळा यांचा व्यवहार सुरू आहे. याला अभक्तांचा मेळावाच म्हणायला हवे. तापत्रय विनाशाय म्हणून त्याची प्रार्थना करावी आणि ऐहिक तापांची खरेदी विक्री करावी. अशाने भागवताची प्राप्ती होईल काय? जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लाभेत अशी या प्रथमाध्यायाची साक्ष आहे. श्रीमद भागवतातच भागवत कसे सांगावे, कुठे सांगावे, कुणी सांगावे याचे दिग्दर्शन केले आहे. कृते यत ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनम. तपयोग याग यांच्या आचरणाने जे प्राप्त होते ते सर्व या कलियुगात हरिकीर्तनाने प्राप्त होते. आणि भागवत हे केवळ हरिकीर्तनच आहे. कलियुगात धर्म लोप पावला आहे. स्वेच्छाचरण हाच जणू धर्म झाला आहे. शिवाय शब्द सामर्थ्य वाढल्यामुळे स्वतःच्या कृत्याचे समर्थन करणेही शक्य झाले आहे. शरीराच्या अंतरंग बहिरंग शुद्धीचे निकष बदलून गेले आहे. जशास तसे हा जगण्याचा मंत्र झाला आहे. वस्तुतः काम क्रोध लोभ मोह इत्यादी षड्रिपूंना अंकित करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. हे विस्मृतीत गेले आहे. त्यामुळे भागवत कथेत रस असूनही ते ज्या पद्धतीने सांगितले जाते त्यामुळे ते रसहीन होत आहे. भागवतातच एके ठिकाणी म्हटले आहे, धनधान्याच्या लोभाने दारोदारी जाऊन कुणीही सांगणे अनुचित आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक अनाचार चालतात. अनेक लोक नास्तिकतेने राहत असल्यामुळे महिमा कमी झाला आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची पार वाट लागलेली आहे. त्याचेच रूपक म्हणून देवर्षी नारदांना एक तरुण स्त्री आणि 2 वृद्ध पुरुष भेटले यांची कथा आली आहे. वृंदावनातील वास्तव्याने ती तरुणी म्हणजे भक्ती पुन्हा तरुण झाली, पण तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र वृद्धच राहिले. अर्थात भक्ती ही चिरतरुण आहे आणि भागवतात हेच प्रतिपाद्य आहे.
कलियुगात ज्ञान आणि वैराग्य कुणालाच नको आहे. संन्यास वैराग्य कलित वर्ज्य म्हणून शास्त्रात सांगितले आहे. सत्कर्माचे सूचक ज्ञानयज्ञ आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ वगैरे अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. भगवद्गीतेत त्याचे सविस्तर वर्णन आहे. त्यात जप यज्ञही सांगितला आहे. त्यामुळे भगवत कथेच्या श्रवणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही पुनरुज्जीवित होतील. जसे दुधात तूप, उसात साखर असते आणि झाडात आमूलाग्र रस असतो, पण तो फळाच्या रूपाने प्रगट झाल्याशिवाय चाखता येत नाही, त्याचप्रमाणे वेद, उपनिषदे, गीता याचे सार सर्वस्व भागवतात प्रगट झाले आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य, भक्ती, धर्म, कर्म, सत्कर्म या सर्व जीवन मूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन श्री भागवत श्रवणातून होते. भक्ती रसामृत ज्याने चाखला त्याच्या हृदय कमलात या भक्ती दोराने बांधून टाकल्यासारखा भगवंत वास करतो. तसा तो सर्व व्यापीच आहे, पण साक्षी भावाने तो स्वतःचे परमधाम सोडून भक्तांच्या हृदयात राहतो. नियम कल्पतरूचे फळ असा या भागवत शास्त्राचा उल्लेख आहे. ते सर्व शास्त्रांचे सार असल्यामुळेच भक्तीचा महिमा आणि भागवताचाही महिमा अन्योन्याश्रित आहे. भक्तीने भागवत होऊ शकते, तसेच भागवत श्रवण केल्यानेही नास्तिकता लयाला जाऊन भक्ती प्रगट होते. प्रथम स्कंदाच्या पहिल्या अध्यायापासून 3ऱ्या अध्यायापर्यंत देवर्षी नारद व भक्तीची भेट, नारद आणि सनत्कुमारादींचे संवाद आणि भक्तीच्या दुःखाचे निरहरण करून भक्ती, ज्ञान, वैराग्याची प्रतिष्ठापना असे विषय आलेले आहेत. कलियुगात ज्ञान, वैराग्य दुष्प्राप्य आणि दुस्सह आहे, कारण सध्याच्या काळात ज्ञान या शब्दाची व्याख्याच बदलून गेली आहे. सत म्हणजे जो परोक्ष आहे तेच अशी धारणा आहे आणि या संबंधी जे सांगते त्याला ज्ञान समजल्या जाते. अध्यात्मात यालाच विज्ञान म्हणतात. तो ज्ञानाचा विकार आहे. निर्गुण निराकाराबद्दल समजणे, अनुभवणे हे ज्ञान आहे. उपनिषदात विद्यांच्या विद्याच रासद्वेदो भयंसः असे म्हटले आहे. विद्यांच्या यस्तद्वेदो भयंसः असे म्हटले आहे. विद्या आणि अविद्या हे दोन्हीही मिळून वेद जाणावे, अर्थात ऐहिका पुरताच विज्ञानाचा विचार करावा. निराकार, निर्गुण, निरवयव अशा सच्चिदानंदाला त्याची परिमाणे लावू नयेत, कारण हा आनंद हे सुख साधनाधिष्ठित, करुणाधिष्ठित नाही. वेदात सर्व काही असले तरी त्याचे अधिकारी सांगितले आहेत. कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड असे त्याचे विभाग आहेत. भागवत शास्त्र म्हणजे मात्र त्याच वेदोपनिषदांचे सार सर्वस्व असूनही हे ते सर्व मानवजातींनाच त्यांच्या ऐहिक कल्याणासाठी आणि लौकिक साधनांसाठी सांगितले गेले आहे. श्रीमद भागवताच्या रहस्याच्या 4थ्या अध्यायात आत्मदेव ब्राह्मणाची कथा आली आहे. त्याला गोकर्ण महात्म्यही म्हणतात. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी धुंदुली, तिचा पुत्र धुंदुकारी ही सर्व जीव, मोह आणि मायेची प्रतीके आहेत. मायेच्या विक्षेप आवरणाने ज्ञान अंधुक होते, अशी धुमासच्या आधीत मती नेहमी साशंक असते. तिला प्रत्यक्ष पतीच्या वचनावरही विश्वास नाही, म्हणून ती महात्म्याकडून पुत्रप्राप्तीसाठी मिळालेले प्रसादरूपी फळ कुशंकेने गाईला खाऊ घालते. त्यातून गोकर्ण उत्पन्न होतो आणि पिशाच्य योनीत खितपत पडलेल्या धुंदुकारीची मुक्ती करतो. कथेत भक्तीचे विवरण आहे आणि इहवादाचे दुष्परिणाम कथन केले आहेत. भागवत महात्म्य कथन केल्यानंतर भागवताचं श्रवण विधी वर्णन केलं आहे. तीर्थक्षेत्रात आपल्या राहत्या घरी प्रशस्त मैदानातही श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ करावा. नित्यप्रती एक तरी श्लोक नव्हे, श्लोकार्ध तरी वाचावा. इथून ते वेगवेगळी पारायण पद्धती वर्णिली आहे. वक्ता उत्तराभिमुख बसला तर श्रोत्यांनी पूर्वमुखी बसावे. वक्ता पूर्वमुखी असेल तर श्रोत्यांनी उत्तराभिमुख बसावे. इथपासून श्रोता कसा असावा? श्रोताने श्रवण व्रतात एकाच आसनावर बसावे. ब्रह्मचर्य पाळावे. गायत्री जप न करणाऱ्या ब्राह्मणासही बोलू नये अशी नियमावली दिली आहे. नियम पालन म्हणजे श्रद्धा असते. स्वैरवर्तन अनियमितच असते. कथा प्रारंभ करण्यापूर्वी ज्येष्ठश्रेष्ठांचा विद्वज्जनांचा सत्कार करावा. कथाश्रवणाच्या व्रतात सुद्धा उपवास करण्याचा आग्रह नाही. फलाहार एकभुक्त, एकाच प्रकारचे किंवा भोजनही प्रशस्त मानले आहे. भोजनम तू वरम मन्ये कथाश्रवण कारकम नेपवासो वर प्रोक्त कथा विघ्न करो यदी. अर्थात उपवास केल्याने कथाश्रवणात व्यत्यय येईल तर उपवास करू नये. भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यावर कलियुग प्रारंभ झाला.
नंतर 30 वर्षांनी शुकदेवांनी परीक्षिताला, त्यानंतर 200 वर्षांनी गोकर्णाने धुंदुकारीला, त्यानंतर 30 वर्षांनी सनकादिकांनी ही कथा सांगितली असे वर्णन आले आहे. त्यांचा भाद्रपद शुक्ल नवमी, आषाढ शुक्ल नवमी व कार्तिक शुक्ल नवमी हे प्रारंभाचे दिवस सांगितले आहेत. तथापि हा क्रम उत्क्रम वाटतो. परीक्षिती कलियुगारंभी तर सनकादिक व गोकर्ण हे द्वापरपूर्व वाटतात. श्रीमद भागवताच्या पारायणानंतर हवन करावे आणि ते दशम स्कंदातील श्लोकाने तूप पायस मध चरू यांनी करावे किंवा गायत्री मंत्राने करावे असेही म्हटले आहे. अथवा हवनम कुर्यात गायज्ञा सुसुमहित तन्मयत्वा पुराणश्च, कारण हे महापुराण गायत्री स्वरूपच आहे. गायम तम गायते, सा गायत्री, अशी गायत्रीची प्रशंसा आहे. गायत्री त्रिपदा आहे आणि ताप त्रिविधच आहेत. आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिभौतिक ताप ईश्वर भक्तीने जातो. आदिदैविक आणि आध्यात्मिक ताप ज्ञानाने जातो. भागवत श्रवणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य एकच वच्छेद प्राप्त होते. म्हणून त्रिपदा गायत्री ही त्रायते म्हणजे तारण करते. त्यामुळे दोघांपैकी काहीही करावे असे वरच्या श्लोकात प्रकट केले आहे. ऋग्वेदाने मंत्रज्ञान, यजुर्वेदाने कर्मज्ञान आणि सामवेदाने भक्तिज्ञान, उपासना असे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग प्राप्त होतो. म्हणून ऋभिः सुवन्ति यजुभिर्यजन्ति, ऋभिः सुवन्ति यजुर्भिर्यजन्ति, सामभिः गायन्ति अशी वेद व्याख्याने आहेत. आत्मदेव धुंदुली धुंदुकारी हे देहात्मवादी माणसाचे रूपक आहे. मन बुद्धीचा आत्मदेवाला धोका आहे. धुंदुकारीच्या 5 वेश्या हे मानवाला भ्रमित करणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत. ते जीवाला बंधन करतात. वेळूत बसलेला धुंदुकारी भागवत श्रवण करताना रोज एक गाठ फुटून वर जात होता. या 7 गाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अविद्या आहेत. यातील कामादी षड्विकार षड्रिपू म्हणून परिचित आहेत. पण अविद्या काय आहे? विद्याचा यस्तद्वेदो भयंसह अविद्यायां मृत्यू तित्वा विद्याया मृतमश्नुते असे उपनिषद म्हणते. संसार सागराची व्याप्ती ज्ञानने आणि तीच जीवाच्या चक्रगतीला कारण आहे हे न समजणे अविद्या आहे आणि परमात्म ज्ञान विद्या आहे. या दोहोंचे सहउपजती मानवाची श्रेष्ठत्व प्रदान करणारी आहे. प्रथम स्कंद. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे मृगजळाचा अर्थात तेजावर पाण्याचा भास होतो, पाण्यावर काचेचा भास होतो, त्याचप्रमाणे ही त्रिगुणात्मक सृष्टी उत्पत्ती, स्थिती, लय, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या जगदीश्वराच्या अधिष्ठानामुळेच भासते, दिसते, राहते. त्या परमेश्वराच्या अधिष्ठानामुळे असे म्हणतात. एकेश्वरवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, पूर्णवाद खरे खोटे प्रतिपादन करण्यासाठी सरसावतील. पण भागवत शास्त्र हे भक्तीच्या माध्यमातून मोक्ष म्हणजे परमसुख प्राप्त करून देणारे असल्यामुळे वादविवादातून किंवा ज्ञानाच्या परिभाषेतून त्याचे खरे दर्शन होऊ शकत नाही. श्रीमद भागवतात ज्ञान वैराग्याचेही आमूलाग्र विवेचन सापडते. तथापि प्रतिपाद्य विषय भगवत भक्ती असल्याने तेच दिशादर्शक आहे. मुहुरहो रसिका भुवी भावुका असे कथेच्या प्रारंभी श्रोत्यांना भावुका असे संबोधिले आहे. चिकित्सका किंवा विश्लेषका असे म्हटले नाही. हे विशेष होय. संभाव्य प्रश्नांना महापुराणात आधीच उत्तर देऊन ठेवलेले असते. नैमिष नावाच्या अरण्यात शौनकादिक ऋषींनी मोठा यज्ञ केला. त्यात उपस्थित झालेल्या सुतांना त्यांनी प्रश्न केला की आपण सकल शास्त्र अभिज्ञ आहात, मग कलियुगात जन्मलेल्यांचे कल्याण व्हावे म्हणून कोणते साधन आहे? त्यावर सूत म्हणाले, ते तर केवळ भगवन्नामानेच होते, कारण कलियुग हे भय आहे. इथे सगळ्यात मोठे भय मृत्यूचे आहे. माणसास अत्यंत महत्त्वाकांक्षा असते. अनेक प्रकारचे यश, कीर्ती, धन, सत्ता यांचे आकर्षण व प्राप्तीसाठी धडपड असते. त्याचबरोबर अपयशाचीही भीती असते. हे सर्व प्रकारचे भयच भगवंताला भीते. त्यामुळे श्री हरिशरणम हेच उत्तम तारक आहे. कलियुग प्रारंभ झाला, भगवान स्वधामाला गेले, आता आमच्या भीतीचे हरण कोण करणार अशी पृच्छा केल्यावर सूत म्हणाले, हे ऋषींनो, व्यासपुत्र वैराग्य मूर्ती श्री शुकदेवांनी सांगितलेले संसार ताप निवारक
अद्वितीय रहस्यमय श्री भागवत महापुराणच हे कार्य करेल. ते सांगणाऱ्या श्री शुकमुनींना आपण प्रणाम करू. नैमिषीय उपाख्यान, व्यास नारद संवाद, परीक्षिताचे गर्भात रक्षण, परीक्षिताला शाप या कथा प्रथम स्कंदात 19 अध्यायात आलेल्या आहेत. भगवंताचे 24 अवताराचे वर्णन इथे आले आहे. एकोहम बहुश्याम अशी इच्छा उत्पन्न झाल्यावर सृष्टीचे सृजन करण्यासाठी भगवंतांनी महत्त्वत्व, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, देह, इंद्रिये, मन असे 16 कलांचे पुरुष रूप धारण केले. हे पुरुष रूप पूर्ण पुरुषाचे आहे. त्याला सहस्र शीर्ष श्रवणाक्षी नासिक, सहस्र मौल्यांबर विलसत होते. याला नारायण म्हणतात. आणि त्यापासून पुढे 24 अवतारांचे प्राकट्य आहे. कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 ब्राह्मण रूपाचा अवतार, नंतर वराह, नरनारायण, कपिल महामुनी म्हणून सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश 5व्या अवतारात केला. श्री दत्तात्रय म्हणून 6वा अवतार घेऊन ब्रह्मज्ञान उपदेश केला. रुची प्रजापतीच्या आकुतीपासून यज्ञावतार घेतला आणि त्यावेळी स्वयंभू मनुचे रक्षण केले. सर्व आश्रमांच्या लोकांना परमहंस मार्ग दाखवण्यासाठी 8वा अवतार ऋषभदेवाचा घेतला. 9व्या अवतारात राजा पृथू म्हणून अवतरले आणि पृथ्वीतून सव्वेषदी उत्पन्न केल्या. सर्वजण कल्याणकारी अवतार याला म्हणतात. चाक्षुष मन्वंतराचे वेळी मत्स्यावतार घेऊन पृथ्वीचे आणि वैवस्वरूप मनुचे रक्षण केले. समुद्र मंथनाचे वेळी कासव अवतार घेतला. हा 11वा. 12व्यात धन्वंतरी, 13वा मोहिनी, 14वा नरसिंह, 15व्यात वामन रूपाने येऊन बलिमर्दन केले. 16व्यात ब्राह्मणाच्या वर क्षत्रियांच्या होणाऱ्या अत्याचाराचे पारिपत्य करण्यासाठी भगवान परशुराम अवतरले. 17व्यात पराशर ऋषी आणि सत्यवतीचे पोटी व्यास झाले. 18वे वेळी रामावतार घेतला. 19 आणि 20व्या अवतारात भगवान कृष्ण आणि बलराम झाले. कलियुगात बिहार मगध प्रांतात बौद्धावतार व कली समाप्तीचे वेळी जगाचे रक्षण करण्यासाठी विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाचे घरी कल्की अवतार घेतील. हंस आणि हयग्रीव हे 24 अवतार, हे 24च नव्हे तर ऋषी मनु, प्रजापती आणि महान शक्तिशाली आणि जगतरक्षक हे अवतारच आहेत. ते असंख्य होत. सृष्टीचं परिपालन करणे, जीवमात्रांचे रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे हेच परमेश्वराचे कार्य असते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामी युगे युगे. अर्थात हे जगत कार्य करण्यासाठी युगायुगात ईश्वराचे अवतार होणारच, किंवा जो कोणी प्रत्येक युगात हे कार्य निरलसपणे करील तोच ईश्वरी अवतार आहे. हे ध्यानात घेऊन असे कार्य करणाऱ्याला अनुकूल वागणे, आपले योगदान देणे हेही ईश्वरी कार्यच ठरते. भगवत कार्य करून आनंदलोक प्राप्त करणे म्हणजेच अविद्येचा किंवा मायेचा पाश तोडून बंधमुक्त होणे. असे बंधमुक्त वागणे हेच मुक्तिमोक्षाचे स्वरूप आहे. ललित साहित्यात मोक्ष, कपाळ मोक्ष याला प्राप्त झालेला अर्थ नव्हे तो अनर्थ आहे. मोक्ष म्हणजे देह सुटणे नाही, देहभाव सुटणे आहे. कुत्ता जाणे चमडी जाणे या उक्ती मागे असलेली कबीर महाराजांची कथा देहभावा सुटण्यावर पुरेसा प्रकाश टाकणारी आहे. वेदोपनिषद इतिहास ज्यात सृष्टोत्पत्तीसह सर्वसार ग्रथित केले आहे. असे हे महापुराण श्री व्यासांनी पुत्र शुकदेवांना सांगितले. त्याच वेळी राजा परीक्षिती प्रयोपवेशनाला गंगा तटाकी बसला होता. त्याचे भोवती अनेक ऋषी मुनी बसले होते आणि श्री शुकमुनी तिथे फिरत आले. तत्पूर्वी राजाने त्याला झालेल्या शापाचे कथन करून आयुष्याच्या उरलेल्या 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल अशी पृच्छा केली होती. त्या सर्वांनी तेजस्वी शुकदेवांना पाहून अर्घ्यपाद्य देऊन प्रार्थना केली. हे भगवान, राजा परीक्षितीला शापमुक्त करण्यासाठी उपाय सांगावा. तेव्हा शुकमुनींनी श्रीमद भागवत पुराण श्रवण करण्याचा उपाय सांगितला. ऋषीगणांनी शुकदेवांनाच विनंती केली की आपणच ही कथा करावी आणि राजासह आम्हालाही उपकृत करावे. श्री शुकदेवांनी राजा परीक्षिताला त्याच्या पूर्वजांविषयी सांगितले. श्रीकृष्णाच्या धर्मरक्षणाच्या प्रतिज्ञेमुळे कौरव पांडव युद्धात सर्व नाश झाल्यावर पांडवांचा वंशतंतू उत्तरेच्या गर्भात अंकुरत होता
आणि महाआततायी अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून तोही नष्ट करण्यास उद्युक्त झाला, तेव्हा त्याच्या रक्षणार्थ भगवंताने उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून त्याचे परिरक्षण केले. म्हणून हा परीक्षित आहे. अंतस्थः सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरिः स्वमायया कृणोद्गर्भं वैराट्याः कुरुतंतवे. या मंत्राचा कोणत्याही गर्भिणीने जप केला तर गर्भपातापासून तिचे रक्षण स्वतः भगवान करतात. यात आश्चर्यकारक काहीच नाही. भगवान यत्र तत्र सर्वत्र आहेत आणि सृजन विसर्जन रक्षण परिपालन हेही स्वतःच आहेत. तेव्हा अशा प्रकारे परीक्षित भगवंताचा कृपाप्रसाद आहे. भगवंत रक्षित आहे. या प्रसंगी कुंती मातेने श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटले आहे, अलक्षम सर्वभूतानां अहिर्भैरव स्थितः. या स्कंदात युधिष्ठिर शोक, युधिष्ठिर भीष्म संवाद, भीष्मांनी केलेली कृष्णस्तुती आणि भीष्माचे प्राणत्याग करणे अशा कथा येतात. विष्णू सहस्त्रनामाचा इथेच जन्म झाला आहे. नंतर श्रीकृष्णाचे द्वारकेला परत जाणे, तिथे त्याचे स्वागत याचे वर्णन आहे. परीक्षिताचा जन्म, विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र गांधारी यांचे वानप्रस्थ आचरण आले आहे. महामंत्री विदुर हे प्रत्यक्ष यमधर्मराजच होते. मांडव्य ऋषीच्या शापामुळे त्यांना शूद्र योनीत काळ कंठावा लागला. मांडव्य ऋषी महान तपस्वी होते. त्यांना मृत्यूदंड म्हणून राजाने सुळावर द्यायची शिक्षा दिली. नंतर आपली चूक कळल्यावर त्यांना राजाने सोडले. परंतु मांडव्य तसेच यमाकडे जाऊन माझ्या कोणत्या पापाचे फळ दिलेस म्हणून विचारले. यमाने सांगितले, तुम्ही लहानपणी फुलपाखरास काट्याने टोचले होते. या क्षुल्लक अपराधाला एवढी कठोर शिक्षा दिल्यामुळे तुला शाप देतो की तू 100 वर्षे शूद्र योनीत जन्म घेशील. त्या शापामुळे यम विदूर झाले होते. जाणतेपणी अथवा अजाणतेपणीही केलेल्या कर्माचे पापाचे फळ भोगावेच लागते असे इथे सुचविले आहे. श्रीकृष्ण भारतीय युद्धानंतर द्वारकेला गेले. त्यामुळे पांडव हतोत्साह झाले. त्यांनी परीक्षिताला राज्यावर बसवले व स्वतः स्वर्गारोहणास गेले. स्वर्गारोहण प्रसंगी प्रत्येकाचे पतन झाल्यावर त्यांच्या कारणांचे विवेचन धर्मराजाने केले आहे. त्यावरून अत्यंत उच्च कोटीचे कीर्तिमान स्थापन करणारे महापुरुषही मायेने मोहित होतात आणि त्याचा परिणाम म्हणून स्वर्गप्राप्तीपासून वंचितही राहतात. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यानंतर परीक्षिताने दिग्विजय केले. अनेक ठिकाणी त्याच्या वंशातील पूर्वजांचे पराक्रम ऐकले. अशा रीतीने कालक्रमणा करताना एकदा वनात त्याने शृंगी ऋषींच्या गळ्यात मेलेल्या सर्पाची माळ घातली आणि शापग्रस्त झाला. श्री शुकमुनींचे आगमन झाले आणि त्यांनी भागवत कथा सांगण्यास प्रारंभ केला. इति प्रथम स्कंद. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. द्वितीय स्कंद. आसन्न मरण असलेल्या राजा परीक्षितींनी श्री शुकदेवांच्या आगमनानंतर त्यांना वारंवार नमस्कार करून विचारणा केली. ते म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आणि माझे पितामह अर्जुन हे आतेभाऊ असल्याने माझ्या पितामहांच्या संतोषासाठी भगवंतांनी आपल्याला माझ्यावर कृपा करण्यासाठी पाठविले असावे. कृपा करून मला सांगा की माणसाने स्वकल्याणार्थ काय ऐकावे, कोणता जप करावा आणि कर्म कोणते व कसे करावे, कशाचा त्याग करावा. मधुर वाणीने केलेल्या प्रश्नामुळे शुकदेव प्रसन्न झाले आणि त्यांचे समाधान करू लागले. मनुष्य जीवन यापन करताना केवळ स्वार्थांध असतो. केवळ व्यवहार किंवा केवळ स्वार्थ याचाच विचार करतो. जीवगती कशी आहे किंवा जीवशिवात लय पावण्यासाठी प्राप्त कर्मच कसे कौशल्याने करावे हे तो विचारात घेत नाही. प्रपंच सगळेच करतात, करावाच लागतो, पण त्या प्रपंच पंकाचे डाग अंगावर येणार नाहीत असे पद्मपत्र मिवांभसा कर्म केले तो पुरुष कर्मयोगी श्रेष्ठ पुरुष ठरतो. आणि असेच वागणाऱ्याला प्राणप्रयाण समयी भगवंताची आठवण येते आणि तो जीवनमुक्त होतो. कारण वरम मुहूर्तम विदितम घटेत श्रेयसेत. आयुष्य दीर्घकाळ आहे, पण त्या आयुष्यात पैसा, मान, लौकिक वासना याचाच विचार आणि आचार होतो. एक क्षणही रिकामा जात नाही आणि एक क्षणही देवाच्या स्मरणात जात नाही. म्हणून दिवसाची सुरुवात भगवत प्रणामाने करावे आणि झोपताना भगवंत नामाचे स्मरण करून देवाचे आभार माना. दिवसभराच्या तापासाठी शक्ती प्रदान केल्याबद्दल आणि आता विश्रामाची संधी दिल्याबद्दल आपल्या बऱ्या वाईट खऱ्या खोट्या न्यायी अन्यायी क्रियाकल्पनांना भगवन नामाचे कोंदण द्या. संपुट लावा म्हणजे जीवन सार्थकी लागेल.
स्मरण मुक्त्वा कलेवरम. स्मरण मुक्त्वा हा योग साधला जाईल. राजर्षी खट्वांग अंतकाळी सर्व संग परित्याग करून मरणासन्न अवस्थेत नारायणा नारायणा असे आपल्या मुलाला हाक मारून महापापी अजामेळ ईश्वराला प्रिय झाले. तुझ्या मृत्यूला तर अजून 7 दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी भयभीतीचा त्याग करावा आणि पवित्र स्थळी जाऊन मनोनिग्रहाने ओम या अक्षर ब्रह्माचे ध्यान करावे. जीवन सार्थकी लागते. भगवंतांशी भक्ती योग साधण्यासाठी चिदाकाशात प्रादेश मात्र भगवंताची चतुर्भुज मूर्ती धारण करावी आणि त्याच्या नेत्र मुख हस्त वक्षस्थल वगैरे एकेका अवयवांचे ध्यान करतात. हळूहळू एका अंगातून दुसऱ्या अंगात नंतर दृष्टास्वरूप ध्यान करावे म्हणजे भक्ती योग होतो. योग्यांसाठीची उपासना याहून कठीण आहे. प्रथम आसन सिद्धीनंतर प्राणायाम व त्याद्वारे इंद्रिय जय करावा लागतो. प्राणांचा अवरोध करून कुंडलिनी जागृत करावी. नंतर एक एक करून षटचक्र भेदन करावे आणि प्राप्त ब्रह्मरंध्रात न्यावे. प्राण ब्रह्मरंध्रात न्यावे. ब्रह्मरंध्रातून त्याचा भेद केला की शरीर सुटते आणि प्राणांचे परब्रह्मात विलिनीकरण होते. हा योग मार्ग आहे. सद्योन्मुक्ती आणि क्रममुक्तीचे हे वर्णन शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितले. या प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनच प्रत्येकाच्या आपल्या इच्छेनुसार भगवत प्राप्तीसाठी उपासना आणि उपास्य हे ठरवता येते हे स्पष्ट झाले. आता ह्याच्यासाठी वीरता प्राप्त करण्यासाठी रुद्राची, धनधान्य समृद्धीसाठी दुर्गादेवीची, दीर्घायुष्यासाठी अश्विनी कुमारांची वगैरे उपासना सांगितलेल्या आहेत. पण या सर्वच कष्टप्रद आहेत. भगवन नामाचे स्मरण, भगवत लीलांचे श्रवण मात्र सर्वोपरी आणि सुलभ आहे असे कथन केले. इतक्या विविधतेने जीव, कर्म, उपास्य, उपासना निर्माण करणाऱ्या भगवंतांनीही सृष्टी कशी निर्माण केली, पुन्हा कशी विलय पावते, त्यासाठी कोणत्या शक्तींचा वापर करतात, ब्रह्मांड त्यांनी निर्मिले आणि शेवटी ते त्यांच्यातच विलीन करतात याबद्दल सांगावे. त्यावेळी त्याचे विवरण करताना असे म्हटले आहे की ईश्वर निर्गुण, निराकार, निरवयव आहे. तेव्हा कोणतेही कार्य करण्यास, कोणताही पदार्थ, वस्तू निर्माण करण्यास गुणावगुणांची आवश्यकता असते. परमेश्वर निर्गुण असला तरी सर्व शक्तिमान आहे, निराकार असला तरी सर्वव्यापी आहे आणि निरवयव असला तरी सर्वतः पाणीपादंत तत्सर्वतो शिशिरोमुख असा आहे. त्यामुळे सत्व, रजत, तमो गुण शक्तींचा वापर करून सत्वगुणापासून ब्रह्म, रजोगुणापासून विष्णू आणि तमोगुणापासून शंकराचे रूप त्यानेच धारण केले असे भगवंतांनी नारदाला सांगितले. तेच परीक्षिता मी तुला सांगतो असे शुक म्हणाले. ज्यावेळी भगवंतांनी हे नारदाला सांगितले त्यावेळी नारदांनी प्रश्न केला, या आपण निर्माण केलेल्या संसाराचे लक्षण काय, आधार कोणता इत्यादी. यावर ईश्वराने माया आणि मायोद्भव सृष्टीची उत्पत्ती केली. तमोगुणापासून अहंकार, त्यापासून द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती झाल्या. तामस अहंकारापासून आकाश, आकाशाचा गुण, शब्द, या शब्दशक्तीद्वारे दृष्टा आणि दृश्याचा बोध होतो. आकाशापासून वायू, तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. अहंकाराच्या एका विकारातून, प्रकारातून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांचे अधिष्ठान म्हणून 10 देवता निर्माण झाल्या. त्यांना दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती म्हणतात. या सर्वांच्या शक्तीपासून व्यष्टी रूप जीव, पिंड आणि समष्टी रूप सर्व चराचर जीव ब्रह्मांड यांची रचना झाली. या ब्रह्मांडातून उत्पन्न झालेल्या विराट पुरुषाची रूपकात्मक कल्पना कमरेच्या वर सप्तस्वर्ग लोक व खालचे ते सप्तपाताळ अशी आहे. नाभी म्हणजे भूलोक, त्यावर स्वर्गलोक आणि त्याखाली पाताळ अशी त्रिलोकाची ही कल्पना करीतात. भगवंताने स्वतःच्या शक्ती वापरून ही सर्व स्वतःतूनच निर्मिती केली असे वर्णन करण्यामागे हे सर्व चराचर विश्व हे एकच ब्रह्म आहे, त्याच्या अंशरूपाने वैविध्य वसत आहे हे सांगतानाच व्यक्ती-व्यक्तींनी समष्टी धर्म पाळताना एकोहमचा भाव जागृत ठेवावा हे अपेक्षित आहे. इंद्रियांचे देवताधिष्ठान सांगून कर्मेंद्रियाचे कार्यही स्वाधीन नसून यदृच्छेने होत असते असा विचार करून अहंकार संपावा. अहंकार संपला की वृत्ती तदाकार होणे शक्य होते.
व्यास महर्षी शुकाच्या पाठीमागे जाऊन हे पुत्रा, मुला, शुका असे म्हणत होते आणि उत्तर मात्र वनराईतून झाडाझुडपातून पक्ष्यांकडून येत होते. हे देहभाव अहंभाव संपल्यामुळे शुकांचा घडत होते. तर माझा मुलगा, माझ्या पुत्रा थांब, यात मुलगा हा मोह आणि माझा हा अहंभाव जागृत आहे. ब्रह्म या शब्दाचाच अर्थ व्यापक असा आहे. त्याचा कोणत्याही ठिकाणी अभाव नसतो. त्याचप्रमाणे गुरु हे तत्वही व्यापक आहे. त्यामुळे ईश्वर आणि गुरु शोधित राना डोंगरात भटकण्याची गरज नसते आणि असे केले तर ते भटकणेच होते. म्हणून गुरु ओळखावा लागतो. जो आपली कल्पना व्यापक करवितो, जो सर्व ठायी ईशभाव दर्शवू शकतो, जो कसल्याही प्रसंगी योग्य मार्ग दाखवितो, तो गुरु असतो. 7च दिवस शिल्लक आहेत. स्वकल्याण करण्यासाठी माणसाला दीर्घ आयुष्य आणि सतेज बुद्धी दिलेली आहे. पण त्याचा उपयोग केला नाही, स्वला ओळखले नाही आणि तलाही ओळखले नाही, व्यर्थ काम क्रोध मोह ईर्ष्येत काळ व्यतीत केला. आता परमहंस परिव्राजकाचार्य वैराग्य मंडित श्री शुकाचार्य समोर आल्यावर भान आले आणि त्यांना मोक्ष मार्ग विचारला. 7च दिवस शिल्लक आहेत. अशा कठीण परिस्थितीतही उद्धाराचा मार्ग दाखवतात ते सद्गुरू परमहंस शुकाचार्य महाराज. त्यांना पृच्छा केल्यावर शुकाचार्य म्हणाले, राजा प्राण प्रमाण समयी त्रिदोष होतात आणि परमेश्वर चिंतन होत नाही. त्यासाठी मनुष्याने नित्यप्रती ईशचिंतन करावे. अष्टांग योगात सांगितल्याप्रमाणे जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या दुःख दोषांचे स्मरण करावे, म्हणजे मृत्यूची भीती राहत नाही आणि माणूस अभय झाला की तदाकार होतो. कारण अभय हे ब्रह्मलोकाचेच नाव आहे. अशा प्रकारे मृत्यूची भीती सोडून अंतकाळी भगवंताला स्मरण केले तर तुझ्यासाठी 7 दिवसही खूप आहेत. तेव्हा सर्व संघाचा त्याग कर, निर्भय हो आणि श्रीमद भागवताच्या माध्यमातून भगवत स्मरणार्थ त्यांच्या अवताराचे व लीलांचे श्रवण कर, मनन कर, चिंतन कर असे सांगून त्यांनी भगवंताचे अवतार व लीलांचे कथन केले. प्रलय काळात पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला उद्धार करण्यासाठी वराह रूपाने अवतार केला. हिरण्यक्षाचा वध करून पृथ्वीला पुनःस्थापित केले. नंतर कपिल मुनी होऊन मातेला उपदेश केला. त्या उपदेशाने माता देवहूती त्याच जन्मात मुक्त झाली. अत्री ऋषींना इच्छा होती की देवांनी आपले घरी जन्म घ्यावा. त्यांची इच्छा जाणून भगवंत त्यांना म्हणाले, मी स्वतःला तुला दिले, अर्थात दत्त म्हणून त्यावेळी ते दत्तात्रय झाले. यदुराजा आणि सहस्त्रार्जुन हे दोघे श्री दत्तांच्या कृपाप्रसादाने योगाच्या भोग आणि मोक्ष या सिद्धी प्राप्त करून घेतल्या. श्रीमद भागवतात या सिद्धीबद्दल विवेचन आले नाही. तथापि योगाच्या आधारे या संसारातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचे आस्वादन करता येते. लघिमा या सिद्धीद्वारे अत्यंत लहान होऊन साखर खाता येते. मुंगी साखरेचा रवा सर्वांनाच ठाऊक आहे. महिमा सिद्धीद्वारे कितीही मोठे होऊन कुठचेही पाहता येईल. यात परकाया प्रवेश, आकाशमार्गे गमन असे सर्वसामान्यांच्या मती गुंग करणाऱ्या गोष्टी होऊ शकतात. यातील विनोदाचा भाग सोडला तरी योग मार्गाने ईशप्राप्ती ही सहज शक्य आहे. म्हणूनच श्री दत्तकृपेने यदू व सहस्त्रार्जुन मोक्ष मिळवू शकले. वामन अवतारामध्ये राजा बलीच्या यज्ञात उपस्थित होऊन याचना केली. त्रिपाद भूमीची 2 पावलात सर्व ब्रह्मांड व्यापून भगवंतांनी दाखवून दिले की ब्रह्मस्तंभ पर्यंतम 2च पावले लागतात. एक ज्ञान, दुसरे भक्ती, 3ऱ्या पावलात मोक्षच आहे. म्हणून 3रा पाय बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला मुक्त केले. यानंतर रामावतार रावणाचा वध, नंतर श्रीकृष्ण बलरामाचा अवतार भगवंतांनी धारण केला आहे. या अवतारात त्यांनी अनेक लीला केल्या, पण त्या लोकांना समजू शकल्या नाहीत. अनेक अवतार घेऊन जी लीला केली ती वरवर पाहता दुष्टदमन असली तरी त्यामागे इतिहास आहे आणि सिद्धांताच्या दृढीकरणासाठी सप्रयोग व्याख्यान असते. उदाहरणार्थ, रावणाने वेदोपनिषदांचे ज्ञान मिळवले. महादेवाची अत्यंत तल्लीनतेने उपासना केली. यज्ञ यागादी कर्मकांडही सविधी सश्रद्ध भावाने केले. पण देवांशी इतर उपचाराप्रमाणे देवाशी शत्रुत्व केले. अत्यंत कट्टर शत्रुत्व केले तरी देव आपला उद्धार करतो हे दाखवण्यासाठी त्याच्याकरवी सीतेचे हरण केले आणि तिच्या सोडवणुकीसाठी राम आल्यावर आधी त्याच्या आप्तजनांचा, त्याच्या निष्ठावंतांचा, पुत्राचा उद्धार करविला. नंतर स्वतः त्याच्या क्रोधाग्नीत उडी मारली आणि मुक्त झाला. देवाच्या अंगावर बसणे काय किंवा देवाच्या हाताने मरणे काय, दोन्हीही पवित्रच.
कृष्ण बलरामांनीही लहानपणीच अशी लीला करून अनेक जीवांना मोक्ष दिला. या विश्वरूपी विराट पुरुषाला अधर्मी, अनाचारी आणि षड्विकाररूपी अष्टासूर त्रासदायक होतात. तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेऊन सर्व स्थितीचे नियंत्रण करतात, विकाररूपी दुष्टांचे निर्दालन करतात. आता कलियुगातही जेव्हा अधर्म माजेल, सदाचारी सत्पुरुषांचे घरी सुद्धा भगवन नाम संकीर्तन होणार नाही, ब्राह्मणही नास्तिक होतील आणि स्वाहा स्वधा षट्विकार ध्वनी व षटकार ध्वनी उमटणार नाहीत, तेव्हाच कल्की अवतार होईल. असे परमात्म्याचे असंख्य अवतार होतात. किंबहुना ते सृजन आहे, त्याच्या पालन पोषणादी क्रिया बरोबर अयोग्य, अशुद्ध, विषम तत्वांचा संहारही तेच करतात. असे वर्णन ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले. हा संवाद श्री शुकाचार्यांनी परीक्षिताला वर्णन करून सांगितला. श्रीमद भागवत हे महापुराण आहे, त्यामुळेच इथे प्रश्नातून उपप्रश्न आणि कथांमधून उपकथांचा प्रादुर्भाव होत असतो. परीक्षितीने शुकदेवांना विचारले किंवा शौनकादिकांनी सुतांना विचारले तर असाच प्रश्न पूर्वी कुणी कोणाला विचारला होता ते सांगून त्यांच्या तोंडी किंवा त्यांनीही पूर्वी ज्यांच्याकडून ऐकले त्यांच्या संवादातून त्याचे विवरण येते. सध्या घडत असूनही म्हणजे नवी असूनही त्यापूर्वीही अनेक काळपर्यंत कुणीतरी कुणाला तरी विचारली व सांगितलेलीच असते. तेवढे संदर्भ देत सांगणे म्हणजे पुराणपी नूतनम, म्हणजे पुराण जुन्यात जुने असूनही नव्यात नवीन असणे. भासणे दिसणे म्हणजे पुराण. या दृष्टीने सृष्टी आणि सृष्ट पदार्थ यांचे कोणतेही वर्णन पुराणच आहे. कारण जे नव्हते ते झाले, जे झाले ते नष्ट झाले, पुन्हा तेच झाले, अशी ही चक्रिका पत्ती आहे. यात जो अडकला त्याला पुनरुक्तीचा फेरा लागला. श्रीमद भागवतात प्रथम भगवंत व भगवंताचे सृजन याचे ज्ञान आले आहे. त्याचबरोबर सृष्टीमध्ये ज्ञान विज्ञानाचा संघर्ष आला आहे. ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली नाही तर ते ज्ञान निष्फळ होते. ज्ञान विज्ञान सहयोगाने मानवाला प्रपंचात परमार्थ करून भगवत प्रेम मिळवता येते, असे क्रियात्मक ज्ञान दिले आहे. त्यासाठी 4 पुरुषार्थ सांगून ते कसे सिद्ध करावे याचेही दिग्दर्शन आहे. धर्म सिद्ध करण्यासाठी देहशुद्धी, इंद्रियजय, विचारशुद्ध, द्रव्यशुद्धीची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या शुद्धी वाचून केलेले कर्म सफल होत नाही. कलियुगात धर्माचा विचार लयालाच गेला आहे. माझ्याकडे एक ब्राह्मणेतर व्यक्ती आली. थोडी चिंताक्रांत होती. डोळ्यावर झापड, चेहरा म्लान आणि अधोवदन बसली. म्हणाली, जीवनात मृत्यू अटळ आहे असे मी वाचले. तेव्हापासून मला भीती वाटत आहे, नैराश्य आले आहे. मरायचेच आहे तर हे सर्व कर्म कशाला करू. त्या व्यक्तीचे कोवळे वय पाहून मी थोडा वेळ विचारमग्न झालो. तिने मंत्रतंत्राचे पुस्तक कुठून तरी मिळविले होते व ह्यात ती मुक्तीचा मंत्र शोधित होती. देहशुद्धी, विचारशुद्धी न करता केलेल्या क्रियेचे हे विपरीत फळ आहे. विज्ञान शिकण्यास एका महाविद्यालयात जाणारी ती. मी म्हणालो, विज्ञानाची पुस्तके तर तुझ्या घरीच आहेत, मग शिकण्यास जायची काय गरज. विज्ञान शिकण्यास जर मार्गदर्शक लागतो तर मंत्र, विद्या, अध्यात्म ज्ञान शिकण्यास तर त्यापेक्षा श्रेष्ठ गुरुची आवश्यकता आहे. शिवाय गुरु सांगतील तसे आचरण निष्ठेने करावे लागेल. मंत्रज्ञान हे विज्ञानापेक्षा फार अवघड आहे. गुरुविना तू प्रयत्न केलास, त्यामुळे तुला खरा अर्थ कळाला नाही आणि नैराश्य आले. अशा तऱ्हेने या युगात लोक स्वैराचारी बनले. त्याचा परिणाम सर्वनाशच आहे. राजा उत्तानपाद, 2 राण्या सुरुची आणि सुनीती. ध्रुव बाळ हा सुनीतीचा मुलगा. ध्रुव बाळाला उत्तानपादाच्या अंगावरून सुरुचीने काढले. सुरुची नावाप्रमाणेच राजाची प्रिय. कारण सुरुची आजकाल विवाह सोहळ्यामध्ये दिल्या जाणाऱ्या भोजनाला सुरुची म्हणतात. का? आपल्याला जे आवडेल ते जितके आवडेल तितके जिथे कुठे बसून वा उभे राहून करता येते. थोडक्यात स्वेच्छाचार. उत्तानपाद नावाप्रमाणेच गंभीर विचार न करणारा, त्यामुळे सुरुचीला काही बोलला नाही. विवेक त्याला करता आला नाही. सुरुची विवेकाशी फारकत करून देते, म्हणून सुरुची भोजमध्येही विवेक करा. सुनीतीने मात्र योग्य वेळेचा योग्य उपयोग करून घेतला आणि ध्रुवाला उपदेश केला, बेटा अशी जागा निर्माण कर की तुला तिथून कुणीच उठवू शकणार नाही. ध्रुवाने तपश्चर्या केली आणि अढळ स्थान मिळवले. आपणही नीतीने वागलो आणि स्वकर्म कुसुमांनी पूजा केली तर आपणही आपले स्वतःचे पद निर्माण करू शकतो. यासाठी उत्तान विचार आणि सुरुची मोहाचा त्याग करावा लागतो. परशुरामावतार, यज्ञ भगवान अवतार, कृष्णावतार अशा अवतारांचे व ईश्वराच्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविणाऱ्या कथांचा विस्तार सांगून भगवंतांनी ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवताचे द्वारा उपदेश केला.
ब्रह्मदेव पुत्र देवर्षी नारदांनी संयम विनम्र भाव धारण करून आपल्या पित्यांनी भगवत तत्व विशद करण्याची विनंती केल्यावर दशलक्षणयुक्त भागवत पुराण सांगितलेल्या अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषणमुतयः मन्वंतरे शानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः अर्थात सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणांनी भागवत युक्त आहे. सृष्टीची रचना, कर्मांचे विवेचन, कर्ता अकर्ता, कार्य कारण संबंध आणि परमतत्वाशी जोड कशी करणे शक्य आहे हा भाग इथे आलेला आहे. द्वितीय स्कंद समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद. खरे तर या प्रक्रियेची जी माहिती सांगितलेली आहे ती तात्विक स्वरूपाची आहे. ब्रह्मांडातून विराट पुरुष नर उत्पन्न झाला. नराने नारा अर्थात पाणी निर्माण केले आणि त्यालाच आपले वसतिस्थान योजिले म्हणून त्याला नारायण म्हणतात. असे अगम्य वर्णन केले असले तरी तो एकच आहे. सर्वत्र सर्व स्वरूप तोच आहे म्हणून त्याचा त्याच्यातच विलय होतो. पूर्णात पूर्ण सामावलेलेच असते. त्यातून पूर्ण काढले तरी ते पूर्णच असते. ईशावास्योपनिषदात ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते जे आहे तेच आहे. पाणी उत्पन्न करणे आणि पाण्यातच राहणे हे त्याचेच उपलक्षण आहे. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर त्याचे सुद्धा 10 प्रकार इथे वर्णन केले आहेत. महतत्व, अहंकार, भूत, सर्ग, इंद्रिय, अविद्या, पशुपक्षी, 9वी मनुष्याची, देव 10वी, या देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत प्रेत, पिशाच आणि किन्नर वगैरे 8 प्रकार सांगितले आहेत. वेदप्रणीत सप्तवेहती किंवा सप्त लोकांचे वर्णन करताना मात्र मर्त्य, पितर, पिशाच, यक्ष, गंधर्व, किन्नर, प्रजापती, ब्रह्म असे 8 लोकांचे वर्णन आहे. यालाच कुठे भूव स्वह मह जन तप आणि सत्यलोक असेही म्हटले आहे. महात्मा विदुराच्या विचारण्यावरून मैत्रेयांनी ही सर्व माहिती दिली आणि पुढे काल, मन्वंतर, विभाग त्यांची व्याप्ती याचे वर्णन केले आहे. मैत्रेयांनी चरम सद्विषयेनाम अनेको संयुक्तः सदा परमाणुस विज्ञेयो त्रणामैक्य भ्रमो यतः. पृथ्वीवरील चराचर जडचेतन अशा कोणत्याही वस्तुमात्रात परमाणूंच्या संयोगाने आकार रूप वर्णादी स्वरूपाचा भ्रम होतो. वस्तुतः ते सगळे एकच व्यापक तत्व स्थूल सूक्ष्मात भरून असल्याचे सांगितले आहे. अणुपरमाणूंच्या कमी अधिक योगाने आणि महतत्व पंचमहाभूते यांच्या वेगवेगळ्या प्रमाणात झालेल्या संयोगाने घटपटादी दिसतात. मन्वंतर निर्माण केले म्हणण्याचा अर्थ कालमापनाची व्यवस्था सांगितली. आपल्याला तास, मिनिट, सेकंद, वार, सप्ताह, पक्ष, मास, वर्ष एवढीच गणना माहीत आहे. वर्षाच्या पुढची आणि सेकंदाच्या आधीची कालगणना माहीत नाही. व्यावहारिक जीवनात त्याची प्रत्यक्ष गरज आपल्यासारख्या सामान्यांना नसली तरी अणुस्फोट अंतरिक्षात पाठविण्याची अग्निबाणाधिष्ठित याने आणि या यानाशी संपर्क विलग होणे या बाबींसाठी त्याची गरज पडते. पण तिच्याही मर्यादा आहेत. पण ब्रह्मदेव निर्मित कालगणनेची सूक्ष्मता आणि भव्यता कशी आहे पहा. एका दिवसाचे 4 याम किंवा प्रहर याचे 6 मुहूर्त याला नाडिका किंवा घटिका म्हणतात. विवाह उपनयनात घटिका पात्र तयार करतात. 1 शेर पाण्याने भांड्याला बारीक छिद्र करून ते पाण्याच्या भांड्यात सोडावे. ते पाण्यात बुडेल त्यावेळेस घटिका म्हणतात. याच्या 15व्या भागाला लघु आणि त्याच्या 15व्या भागाला काष्टा. काष्टाचा 5वा भाग क्षण, क्षणाचा 3रा भाग निमिष, याचा 3रा भाग लव, याचा 3रा भाग वेद, वेदकालाच्या 100वा भाग त्रुटी, त्रुटीच्या 1/3 भागाला त्रसरेणू व त्याच्या 3ऱ्या भागाला अणु म्हणतात. आध्यात्मिक साधनेत स्वकल्याणार्थ माणसाने तत्पर असावे असे सांगितले जाते किंवा इतर कार्यात सुद्धा तत्पर असण्याचे उल्लेख आहेत. हा तत्पर भाग कालाचा कोणता भाग आहे याचा विचार केला तर काळाचा काळ निघून जाईल. त्यापेक्षा अखंड साधनेचा ध्यास ठेवणे हे आत्मकल्याणाचे इंगित आहे हे लक्षात येईल. रोज 100 जप केला, संपूर्ण जगातील तीर्थक्षेत्रांना जाऊन आला, शिवाय कथा कीर्तने आहेतच, या सगळ्या काळाचा विचार केला तरी आपण परमेश्वर भेटीसाठी साधना तत्परतेने करीतच नाही का. मनुष्य लोकातील 1 महिना म्हणजे पितर लोकांचा 1 दिवस. 6 महिन्यांची
आयने अर्थात दक्षिणायन उत्तरायण म्हणजे देवलोकांचा दिवस रात्र, अशी 100 वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस, अशी कालगणना दुर्बोध आहे. आपण सध्या 21व्या शतकात असल्याचा वारंवार उल्लेख करतो, पण हे 21वे शतक हे ख्रिस्त गणनेप्रमाणे आहे आणि कलियुगाचे आत्ता 51 वर्षशत संपून 52वे शतक सुरू आहे. मागे एकदा प्रलय काळाची चर्चा सुरू होती. प्रलय हा या कालगणनेचा भाग आहे. प्रलय म्हणजे केवळ प्रचंड उलथापालथ, महापूर, भूकंप आणि सर्व काही गडप असे काही नाही. अजून कलियुगच संपण्यास 4 लक्षापेक्षा जास्त वर्षे लागणार आहेत. सांप्रत सुरू असलेल्या शालिवाहन शकांची 18,000 वर्षे, नंतर वैतरणी शक 10,000 वर्षे, शेवटी कल्की होईल तो 800 वर्षे असेल. हा कलियुगाचा अंतिपाद असेल. याच्या काळात प्रलय होईल, कारण यावेळी चतुर्युगी संपते. पुनश्च सर्वत्र पाणी पाणी होईल. पुन्हा ब्रह्मदेवाला एकटेपणा जाणवेल आणि पुन्हा बहुश्याम म्हणून रेणू रेणूपासून सृष्टीची उत्पत्ती होईल. हे सर्व अनाकलनीय असले तरी एखाद्या घड्याळातील 3 काट्यांप्रमाणे सेकंद काटा 60 वेळा फिरला तर मिनिट काटा 1 मिनिट पुढे सरकेल. तास काट्याला तर साधा धक्काही बसणार नाही. असा 43,200 वेळा फिरल्यावर तास, मिनिट, सेकंद काटे एकाच ठिकाणी येतील. वर मानवी गणना आणि दैवी गणना याची कल्पना करण्यापुरती माहिती दिली आहे. एवढी गणना पूर्ण व्हावयाची असेल आणि मानवाच्या हाती केवळ 100च वर्षे असतील तर त्याचे किती जन्म होतील. आपल्याला हे गणित करायचे नाही. आपल्याला हातात थोडा काळ आहे आणि अंतिम ध्येय अनंत काळ दूर आहे. तेव्हा विचार करीत बसण्यापेक्षा साधना साधेल तितकी करीत राहणे महत्त्वाचे हे समजले पाहिजे. अशा रीतीने भगवत स्वरूपाची जाणीव ठेवून भगवंताच्या लीलांचे स्मरण करणे आत्मकल्याणाला सहाय्यभूत होते. परीक्षितीने श्री शुकदेवांना विदुर आणि मैत्रेय संवाद ऐकला. श्री शुकदेव म्हणाले, एवढे ऐकतानाच विदुराच्या मनात अनेक प्रश्नांचा प्रादुर्भाव झाला. त्याने विचारले, पृथ्वीला रसातळातून वराह नारायणांनी बाहेर काढले, त्यावेळी त्यांची हिरण्याक्षाशी युद्ध झाले. या हिरण्याक्षाचे कथानुसंधान काय? यावरून त्याच्या पूर्वेतिहास मैत्रेयांनी कथन केला. भगवंताचे द्वारपाल जय विजय यांनी एकदा सनतकुमारांना द्वारावर अडवले. म्हणाले, परवानगी घेतो. तेवढ्याने सनतकुमार रागावले. षड्विकारावर मात केल्यावरही 7व्या दरवाजावर ज्यांचा अहंभाव जागृत झाला, भगवंताच्या दर्शनाला जाताना अहंता नाही, लीनता पाहिजे, अन्यथा दर्शन होत नाही. जय विजयांना त्यांनी शाप दिला. 3 वेळा तुम्ही राक्षस कुळात जन्म घ्याल. भगवंतांनी त्यांना उशाप दिला. प्रत्येक वेळी मीच अवतार घेऊन तुमचा उद्धार करीन. तेच हे हिरण्यकश्यपू अतिलोभाने रसातळाला गेलेल्या पृथ्वीला भगवंतांनी वराहहून वर आणले. वराह म्हणजे उत्तम दिन. नंतर मैत्रेयांनी विदुरांना सांगितले. यानंतर वेन राजा झाला. तो पराक्रमी आणि कठोर शासक होता. त्यामुळे सर्व त्याला भीत असत. त्याला कुणाचा विरोधच उरला नाही. त्यामुळे तो उन्नत झाला. विरोध हे गतीचे उत्तम नियंत्रण असते, नाहीतर ती गती अधोगतीकडे घेऊन जाते. वेनाचे तसेच झाले. त्याचा नाश केल्यावर पृथू राजा झाला आणि अर्ची त्याची पत्नी झाली. वेनाच्या दुराचारामुळे बंदिवासात पडलेल्यांना प्रथम पृथूने मुक्त केले. लोकांनी पृथूची प्रशंसा केली. जेव्हा पृथू म्हणाला, माझा कोणता गुण अजून प्रगट झाला नाही तर माझी प्रशंसा का करता? याला म्हणतात राजा. राजाला दर्प असू नये. या दर्पामुळेच एका राजाला हत्तीच्या जन्माला जावे लागले. तोच गजेंद्र. तृतीय स्कंद समाप्त. कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद. राजा पृथूने राज्य करताना काय केले आणि त्यामुळे त्याला सर्व प्रजाजनांची नव्हे तर निसर्गाचीही कशी साथ मिळाली याचे वर्णन मूळ भागवतात वाचले तर कुणीही सदहृदय माणूस मोहरून जाईल. राजाने अनेक पर्वत वगैरे फोडून जमीन समतल केली. त्यावर नागर वस्तीचे वेगवेगळे विभाग तयार केले. त्याचे काळात नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणीत होत्या. त्यामुळे सर्वांना भक्ष्य, भोज्य, चेष्टा, लेह अशा चौरस आहार मिळत होता. समुद्र अनेक रत्नांना समर्पित करीत होता. पण दुराचारी, दुष्ट आणि यज्ञात हविर्भाव न देणारे लोक अन्नधान्याची, औषधांची नासाडी करू लागले. म्हणून पृथ्वीने तिचे उत्पादन बंद केले. कथेमध्ये पृथ्वीने औषधी लपवून ठेवले आणि प्रजाजनांच्या आक्रोशाने पृथ्वीला शासन केले असा उल्लेख आहे. त्याचाच अर्थ दुराचार माजला, लोक कर्मभ्रष्ट झाले, म्हणून उत्पादन घटले आणि दुर्भिक्ष पडले. नंतर स्वयंभू मनुचा संचार झाला.
त्याला वासराचे रूपक देऊन पृथ्वीला गोमाता समजून तिचे दोहन केले. म्हणजे स्वयंभू मनूच्या काळात सर्व सुबत्ता निर्माण झाली. नंतर पृथ्वीला वैराग्य आले आणि आता सर्व इति कर्तव्यता झाल्यामुळे आपण तपश्चर्या करावी असे पृथ्वीने ठरवले. त्याची तपश्चर्या उन्हाळ्यात पंचाग्नी सेवन करणे, पावसाळ्यात भर पावसात व हिवाळ्यात गळाभर पाण्यात राहून भूमिशयन करून तपाचरण केले. तेव्हा परमात्मा प्रसन्न झाले. राजा पृथ्वीने आपले प्राण योग क्रियेद्वारे ब्रह्मरंध्रात आणि तेथून पुढे भगवंतात विलीन केले. हे पाहून महासती पतिव्रता पृथुपत्नी अर्चीनेही अग्निकष्ट भक्षण केले. धर्मनिष्ठा, उपासना आणि ज्ञान यांच्या परिपालनाने माणूस बंधमुक्त होतो. त्याचेच हे उदाहरण आहे. पुढे पृथ्वीची वंश परंपरा आहे आणि प्रचेतांना रुद्रांचा उपदेश आहे. पृथ्वीचा पुत्र विजिताश्व, त्याचे 4 पुत्र हरेक्ष, धूम्रकेश, व्रक आणि द्रविण यांनीही 4 दिशांनी राज्य करून यशकीर्ती मिळवली. विजिताश्व अंतर्धान पुढे बहिर्षदाने अनेक यज्ञ केले म्हणून त्याचे नाव प्राचीन भरी झाले. याने समुद्रकन्या शतद्रुतीशी विवाह केला. त्यांना 10 पुत्र झाले. ते सर्वजण प्रचेता नावानेच होते. त्यांचे धर्मज्ञ, सदाचरणी, शूरवीर असे तुलना न करता येण्यासारखे होते. या प्रचेतांनी ज्यावेळी पित्याच्या आज्ञेनुसार प्रजा प्राप्तीसाठी समुद्रात प्रवेश केला त्यावेळी भगवान शंकरांनी रुद्रांनी वाटेत त्यांना उपदेश केला. भागवतात असे वर्णन आहे की बंधुप्रेमाच्या अभिलाषेने किंवा प्रापंचिक कारणामुळे दुरावलेल्या भावाभावात ऐक्य होण्यासाठी प्रचेत साभ्यानम असा जप केला तर बंधुप्रेम स्थापित होते. प्रचेतांनी भगवान शंकरांची स्तुती केली. रुद्रगीत म्हणून ती जाणल्या जाते. प्राचीन भरीने नारदांना विचारले, माझे कल्याण होईल असा उपाय सांगा. राजाच्या आख्यानात आपण पाहिले आहे की त्याने असंख्य यज्ञ केले आणि अत्यंत धर्मात्मा राजा म्हणून कीर्ती मिळवली. एवढे करूनही त्याला कल्याण होण्याची शंका का आली? कल्याण म्हणजे काय? विहित कर्मनिष्ठेने केल्यावर अशी आशंका का उत्पन्न झाली असे आपल्याला वाटणे शक्य आहे. पण कल्याण म्हणजे दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजे कल्याण. राजाने हजारो यज्ञ केले पण त्या यज्ञात जे बली दिले ते तर निरपराध होते. मग त्यातून उद्भवलेल्या कर्माचे फळही भोगावेच लागेल. सर्वज्ञ नारद म्हणतात, ते सर्व पशु तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोसकण्यासाठी तुझी वाट पाहत आहेत. हे यज्ञ हे कर्म आहे, त्यामुळे पुण्य मिळेल तर तू स्वर्गातही जाशील. पण क्षीण पुण्य मर्तलोके विशंती. पुण्य संपले की पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्या सुरू होतील. यज्ञ, पूजा, पाठ इत्यादी करीत असताना आपण ते करीत आहोत ते आपल्याला शोभेल असे झाले पाहिजे. कोणत्याही उपचारासाठी अक्षदा घेऊन उपयोग नाही अशी भावना जागृत असते. अर्थातच आत्मभान असते. पण या क्रियाकल्पापासून आत्मज्ञान होत नाही, चित्तवृत्ती निरोध होत नाही. म्हणून आत्मस्वरूपाचे, आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी एकाग्र होऊन ईश्वराशी तादात्म्य साधावे लागते आणि असे केले म्हणजेच खरे कल्याण होते. त्यासाठी नारदांनी प्राचीन भरीला पुरंजनाची कथा सांगितली. पुरंजन नावाचा एक राजा होता. त्याचा अविज्ञात नावाचा अत्यंत जिवलग मित्र होता. तो राजाच्या कल्याणासाठी, सुखासाठी नेहमीच दक्ष असे. पुरंजनाच्या नगराला 10 द्वारे होती. कुठूनही पुरंजनाचे राज्य काळाला गिळंकृत करता येणे शक्य होते. पण हा अविज्ञात सतत जागृत राहून त्याचे रक्षण करीत असे. पुढे त्याचे लग्न झाले. त्याला 1100 पुत्र झाले. त्याच्यात भांडणे झाली. कालांतराने पुरंजनाला जरेने वरले. त्याच्या मनात यावेळीही जरा या स्त्रीविषयी चिंतन सुरू होते. त्याचा देह पाच झाला. पुढच्या जन्मी तो विदर्भ देशात एका कर्मठ ब्राह्मणाचे घरी स्त्री म्हणून जन्माला आला. तिचा विवाह दक्षिणेकडील द्रविड देशी पांड्य राजाशी झाला. तिला 1 कन्या व 7 पुत्र झाले. हे 7 पुत्र म्हणजे 7 प्रकारची भक्तीचे 7 पुत्र. नंतर तिला सद्गुरूंची भेट होते आणि त्यांच्या उपदेशानंतर परमेश्वराशी सख्य आणि आत्मनिवेदन घडते. हीच नवविधा भक्ती आहे. पुरंजन आपले शरीर आहे. शरीरात 9 द्वारे आहेत. 2 कान, 2 नाकपुड्या, 2 डोळे, 1 मुख, 2 विसर्जन द्वारे. अविज्ञात हा परमेश्वर आहे. वेदांत मुक्तावलीमध्ये अज्ञानस्थ साक्षीनेव सिद्धत्वात किंवा अज्ञगत या साक्षी सिद्धे असे परब्रह्माचे सांगितलेले स्वरूप आहे. ते जाणावे लागते. ते प्रत्यक्ष नाही. हाच अज्ञेयवाद आहे. तीक्ष्ण प्रज्ञांना तो जाणवू शकतो म्हणून त्याला अविज्ञात म्हटले आहे. आणि या रूपकात कुटस्थ आत्मा असे ग्रहित आहे. तेव्हा देहाधिष्ठित जीवात्म्याच्या कल्याणार्थ कुटस्थ किंवा
अविज्ञात चैतन्यरूपी आत्मा सत असत विवेकाच्या माध्यमातून कल्याणाची चिंता वाहतो. पण बुद्धिरूपी पत्नी व 11 इंद्रिय रूपी पुत्र संकल्प विकल्पांच्या रणातून जीवाला हैराण करतात. शेवटी वृद्धापकाळीही तो तिचेच चिंतन करतो आणि 84च्या फेऱ्यात फसतो. मी सगळ्यांचे चांगले केले, पण माझ्या पदरी काय पडले असे उद्विग्नतेने, किंवा सगळ्यांसाठी चांगलेच केले आहे, माझे अकल्याण कसे होईल अशा अहंतेने आपण सत्कर्माचे उच्चार करतो. त्यामुळेच ते पुण्य संपत असते. म्हणून प्राप्त कर्म कर्तव्य समजून करावे आणि विसरून जावे, निर्लेप व्हावे. तेव्हा कर्म करा, सत्कर्म करा, पण कर्माचेही चिंतन करू नका आणि केलेल्या सत्कर्माचे, पुण्यकर्माचे, तीर्थाटनाचे, दानाचे, सत्यवादित्वाचे पुनरुच्चारही करू नका. ययाती महाप्रतापी महान पुण्यात्मा त्याच्या जोरावर जेव्हा स्वर्गात गेला तेव्हा इंद्रदेव घाबरले. त्यांचे आसन घेतले असते अशी त्यांची शक्ती पाहून ते बृहस्पतीला म्हणाले, मला या आपत्तीतून सोडवा. ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितले, तू ययाती महाराजांचे स्वागत करून स्वतःचे सिंहासन अर्पण करीन, पण तू त्या योग्य काय पुण्य केलेस असे विचार म्हणाले. इंद्राने विचारले. ययातीने कौतुकाने पुण्यकर्माचा पाढा वाचला आणि पुण्याच्या उच्चाराने ते समाप्त झाले. कारण मी केले यात अहंभाव जागृत होतो आणि तोच मोक्षमार्गाचा अडसर आहे. म्हणून चांगल्या किंवा वाईट कर्माचे चिंतन करू नका. अंते मती सागती हा येथील न्याय आहे. केवळ भगवन नाम घेत अंतकाळ घालवा, मुक्ती नक्कीच होते. शंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती. हरेरांध्रे पद्मे मनश्चेन लग्नम ततंकी 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 ततंकीम ततक्किम. चतुर्थ अध्याय समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.